भाग 3 उन्हाळ्यातील लकी पिके 10 पट नफ्याचा मास्टर प्लॅन। सुरुवातीला पाहूया नंबर 1 प्रस्तावना। पिकाची निवड हीच यशाची गुरुकिल्ली। रामराम मंडळी, मागच्या 2 भागात आपण पाणी आणि खताचे व्यवस्थापन पाहिले। पण समजा तुमच्याकडे उत्तम शस्त्र आहे पण तुम्हाला ते कोणावर वापरायचे हेच माहित नसेल तर उन्हाळी शेतीत सर्वात मोठी चूक होती ती म्हणजे पारंपरिक पिकाची निवड। आज आपण अशा 3 पिकाचे बिझनेस मॉडेल पाहणार आहोत जे तुमच्या बँकेतील बॅलन्स 10 पटीने वाढवू शकतात। नंबर 2 ला पाहूया मार्केट सायकोलॉजी। उन्हाळ्यात भाव का वाढतात, महत्वाचे मुद्दे पाहूया। त्याच्यापैकी नंबर 1 ला पाहूया उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्याने 90% शेतकरी शेती बंद ठेवतात, म्हणजेच कमी पुरवठा होतो। नंबर 2 पाहायचं जर झालं तर लगनसराई आणि उष्णतेमुळे फळे आणि भाज्याची मागणी वाढते, म्हणजेच जास्त मागणी। आता याच्यात लॉजिक जर पाहायचं झालं तर जेव्हा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असते तेव्हा तुम्ही मार्केटचे राजे असतात। नंबर 3 च जे मुद्दा आहे ते म्हणजे पीक। नंबर 1 ला पाहूया कलिंगड आणि खरबूजची माहिती। 60 दिवसात लाखाची कमाई। खर्च आणि नफा जर पाहायचं झालं त्याच्यामध्ये बियाणे आणि मल्चिंग एकरी अंदाजे 30 ते 40 हजार रुपये। उत्पादन जर पाहायचं झालं तर एकरी 20 ते 25 टन एवढं जर पाहिल्याच्या नंतर नफा 10 रुपये किलो याप्रमाणे जर पकडलं तरी 2.5 लाख उत्पन्न। खर्च वजा जाता 1.5 ते 2 लाख नफा। सीओम कृषीटेक टिप्स। कलिंगड साठी शुगर क्वीन किंवा मेक सारखे वाण निवडा। मल्चिंग पेपरचा वापर अनिवार्य आहे। आम्ही सीओम कृषीटेक मध्ये शेतकऱ्यांना सांगतो की फळाची सेटिंग होताना पोटॅशचा वापर कसा करायचा किंवा कसा वाढवायचा। नंबर 4 ला पाहूया पीक दुसरा जो आहे तो म्हणजे उन्हाळी भुईमुग। हमखास आणि सुरक्षित नफा। फायदे: उन्हाळ्यात भुईमुगावर कीड रोग कमी पडतात आणि दाना टपोर येतो। गणित: उन्हाळी भुईमुगाचा उतार म्हणजेच ईल्ड खरीपापेक्षाही 1.5 पटीने जास्त येतो। जमीन सुधारणा: भुईमुग हे द्विदल पीक असल्याने ते जमिनीचा पोत सुधारते, ज्याचा फायदा पुढच्या खरीप पिकाला चांगल्या पद्धतीने होतो। शिवम कृषीटेकचा सल्ला: भुईमुगाला पेरणीपूर्वी रायझोबियम ची बीज प्रक्रिया नक्की करा। ते बियाणे तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध आहे किंवा आमच्याकडे मिळेल ती बियाणं। नंबर 5 जर पाहायचं तर पीक तिसरा त्याच्यामध्ये पालेभाज्या, विशेष करून मेथी किंवा कोथिंबीर रोजचा रोज केला। रिस्क आणि रिवॉर्ड: हे पीक फक्त 30 ते 40 दिवसात येते। उन्हाळ्यात 10 रुपयाची पेंडी 30 ते 40 रुपयाला सहज विकली जाते। व्यवस्थापन: या पिकाला स्प्रिंकलर किंवा फॉगर्सने पाणी द्यावे। कडक उन्हापासून वाचवण्यासाठी आम्ही 50% शेळणीचा सल्ला देतो। कमी जागेत पैसा कमवायचा असेल तर पालेभाज्या हा सर्वोत्तम पर्याय आहे। नंबर 6 जे की सीओम कृषीटेकचे विशेष मार्गदर्शन। नुसते पीक लावून चालत नाही तर बाजारात माल कधी न्यायचा हे महत्वाचे आहे। आम्ही आमच्या सीओम कृषीटेक चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हार्वेस्टिंग टाइम बद्दल सांगत राहू। नंबर 7 आणि शेवटचं जे की समारोप। तर मित्रांनो, या 3 पिकापैकी तुम्ही कोणते निवडणार आहात खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कीड आणि रोग व्यवस्थापन जे उन्हाळ्यात पिकाचे नुकसान करू शकतात त्या संदर्भात पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे जेही नवीन व्हिडिओ पब्लिश होतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहसाल। आणि हो, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।